माहिती आहे, नरखेड जिल्हा परिषद गट हा वास्तविक पाहता मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात महत्वाचा गट आहे। तो इकडं आल्यावर निवडणुकीचा प्रचार फक्त शिव्या देण्यासाठी असतो हेच या ठिकाणी आल्यावर लक्षात येतं। अनेकदा मी बघतो, अनेकदा मी पाहतो इथली परिस्थिती की कोण या ठिकाणी काय म्हणला, कोण काय म्हणला, कोणावर काय बोलतंय, कोण पाटलांच्यावर बोलतंय, कोण माने साहेबांच्यावर बोलतंय, कोण तर मध्ये मध्ये पालकमंत्र्यावर पण बोलतंय। म्हणे मी कुणालाच भेट नाही, पालकमंत्र्याला का भेऊ? तुला कोण म्हणलं भे बाबा? आणि तू भेलाच नाही तर कशाला सांगतोय मी भेट नाही? मी भेट नाही सांगायला कधी लागतं, जेव्हा भेलेला असतो तेव्हा सांगायला लागतं। मी चोर नाही कधी म्हणायला लागतं, जेव्हा चोरी केली तेव्हा म्हणायला लागतं। आमचं म्हणणंच नाही तुम्ही भ्या, तुम्ही भ्या, इथल्या जनतेला भ्या। ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना भ्या। 1 वर्ष झालं ती लोक विचारतात आमदार कुठं आहेत, त्याला भ्या। 1 रुपयाचं काम झालं नाही, आमदार फंड सोडून 1 रुपयाचं काम गेल्या 14 महिन्यामध्ये झालं नाही। ती जनता प्रश्न विचारते, त्याच प्रश्नाला भ्या। मला भिवून काय करता? 5 वर्षानं ही माणसं जेव्हा विचार करतात ना, तेव्हा आपला कार्यक्रम कसा होईल याला भ्या। मला सांगायचं आपल्याला एवढं आहे, मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवशी मला सांगितलं बाहेरनं आलेला आहे, पण आज कोणाची ताकद नाही ह्या बाहेरनं आलेला आहे म्हणायची। आणि जे बाहेरनं आलाय ते म्हणत होते, मला आता म्हणतात एवढ्या वेळा याच असतं इथं, एवढं खाली जाऊन लक्ष घालायचं असतं इथं। आधी तुम्हीच म्हणला बाहेरचं आहे, आता घ्या। अरे जिथं जातो त्या मातीचा मी आहे, ज्या भागात जातो त्या जनतेचा मी आहे। माझ्या नेत्यानं, माझ्या पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली, ती जबाबदारी पूर्ण करूनच माघारी जाणारा शब्द दिलाय। म्हणून आपल्याला सांगतो, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, मी पालकमंत्री आहे। पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, या तालुक्यातलं, या जिल्ह्यातलं कुठलंही काम करायचं असलं तर पालकमंत्र्याच्या संमतीशिवाय होत। आणि दुसरा विषय सांगतो, ग्रामविकास खात्याच्या अंडरच जिल्हा परिषद येते, ग्रामविकास खात्याच्या अंडर पंचायत समिती येते, ग्रामविकास खात्याच्या अंडरच ग्रामपंचायत येते। गावखेड्याच्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या संस्था ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात, त्या खात्यातनंच याचं काम चालतं। त्यामुळे या खात्यात जर काम मंजूर करायचं असेल, या खात्यात जर विकासाचं काम आणायचं असेल तर ग्रामविकास खात्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही। दुसरा एकच पर्याय आहे, तो DPDC आहे, तो पण माझ्याकडेच आहे। मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं, बारकं काय बोलायचंच नाही, छोटं काय सांगायचंच नाही। त्यामुळं चिंता करू नका, ग्रामविकास खातं अख्खच्या अख्खं लखन शिंदेच्या पाठीशी उभा आहे। या तालुक्यातल्या, या भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे। जे काय द्यायला लागेल ते सगळं, जे लागेल ते सगळं आपल्या पाठीशी उभं करू, ताकदीनं आम्ही पाठीशी उभं राहू। या भागातल्या प्रत्येक विकास कामाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ। त्यामुळे कुणी काही इथं वल्गना करू द्या, कुणी काही सांगू दे म्हणा 3 कोटी DPDC शिल्लक आहे, 1 कोटीचं काम झालंय, सोबत फिरत होता तेव्हा ठीक आहे। आता 3 कोटी 30 कोटी सोडून ते 30 पैसे आणून दाखवले। त्यामुळं कोण काय म्हणला, कोण काय बोलला याच्या फार गरज नाही। मोठं बोलून बोलून तर आतापर्यंत कार्यक्रम झाला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।